सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. असदपूर येथे रात्रीच्या सुमारास पान टपरीवाल्यांच्या केली बॅनरची तोडफोड. आसेगाव पोलीस स्टेशनची रात्रीची गस्त गेली कुठे? बेरोजगार आणि रोजगार उभा करून त्यांच्यामध्येच तंटा रूपांतर करण्याचा प्रयत्न. रात्रीच्या सुमारास आहे तरी कोण? आसेगाव पोलीस प्रशासन करेल तपास. बातमी येते असदपूर येथून. सध्याच्या परिस्थितीला पाहून नोकऱ्या नाही, रोजगार नाही, संसार व कुटुंब चालावं कसं यासाठी चहाचे कॅन्टीन, पानटपरी, हॉटेल अशा विविध प्रकारचे दुकान चालवले जाते. परंतु असदपूर येथे काही विभूषण तंटे कशा प्रकारे व्हावे यासाठी प्रयत्न करताच तशी घटना असदपूर येथे घडली. रात्रीच्या सुमारास व्यवसाय दुकानदार 10 वाजल्यानंतर घरी जातात. त्यानंतर काही विभूषण दुकानावरचे बोर्ड फाडणे, कोणाचे टेबल खुर्च्या या दुकानांवर त्या दुकानावर ठेवणे, अशा प्रकारे या दोघांमधील तिघांमध्ये तंटे निर्माण यासाठी प्रयत्न करतात. परंतु पोलीस कर्मचारी करतो तरी काय? रात्रीची गस्त होते का नाही असं प्रश्नचिन्ह आसेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकाऱ्यांवर पडले आहे. परंतु हे आहेत तरी कोण? कधीपर्यंत यांचा निपटारा होईल? संपूर्ण जनतेचे लक्ष पोलीस प्रशासनावर लागलेले आहे. काय हे चालतच राहील असं संपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्यवसायधारकांना हे प्रश्न पडला आहे. घरी जावं की व्यवसाय करताना इथंच रात्री झोपावं असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रात्री दुकान बंद केल्यानंतर इथून तुम्ही गेले तर परिस्थिती होती कशी आणि आता झाली कशी? सकाळचं पहिले परिस्थिती चांगली होती. आता हे गाडी त्या जवानांची गाडी तिकडे होती, त्या आणली याच्यात दिली घालून पाटल्या घेतल्या, काढून पाटल्या त्या नाल्यात टाकल्या, पाटल्या ते बोर्ड काढलं चहावाल्याचं. कोण केलं असेल असा अंदाज वाटते काही? काय अंदाज आहे कोणाला काय मला माहित नाही. सकाळ 17 झाले तसं पाहायला मिळालं समजा. कोण होईल काय होईल आता काय माहित आपल्याला. आपण तर झोपी रात्री गेलो काय लिहितो रात्र. बरोबर. नाव? भूषण प्रफुल्ल लांडे. काल किती वाजता दुकान बंद केली आणि काय व्यवसाय तुमचा? स्टॉपवर दुकानवर व्यवसाय काय आहे? माझं चहाचं दुकान आहे. काय सकाळी आल्यानंतर काय करीची परिस्थिती पाहायला मिळाली? आल्यानंतर माझं बॅनर काढलं, हे तोडलं. त्याच्यानंतर बॅनर तिकडे डेपो मागं फेकून दिलं. त्यानंतर ते बँडच्या गाड्या त्या इथ्यात लावल्या. काय केलं रे? तोडफोड केलं सगळं. दुकान फुटलं असं हे झालं का? नाही, दुकान नाही फुटलं, फक्त हे वरचं छत वगैरे पाळपोळ केलं. आज बॅनर काढलं, उद्या दुकानही फोडू शकतात. ते त्यांच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे. सुनील बुलंदराव ठाकरे. काय असं तुम्ही रात्री गेल्यानंतर दुकान बंद केल्यानंतर आताची परिस्थिती कशी आणि रात्री होती कशी? रात्री आपल्या खोक्यावर धसून हे त्या नाशिक चहाचं बोर्ड आपल्या खोक्यावर लावलेलं आहे. लावलं होतं ते देवानंद तातोडची गाडी त्या खुरपाया खालून आणून इकडे लोटली. त्या लांडेचं पोस्टर तोडून इकडे फेकलं. त्या साबलेच्या पाटल्या फुटल्या, फेकपाक केल्या. किती वाजेपर्यंत रात्री तुम्ही दुकानावर होते? जवळपास 9 साडेनऊ. त्यानंतर गेल्यानंतर सकाळी आले तर संपूर्ण टीनवर चपकल्या प्रमाणात शामराव माफळे ते तोडताड केलं सगळं. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.